जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक प्रथमेश शिरीष चौधरी यांचा उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 30 मतांनी दणदणीत विजय। नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी वर्णी नगरपालिकेच्या 42 सदस्यांच्या मतदानापैकी सर्वाधिक 30 सदस्याचे मत शिवसेनेला तर 8 मते भाजपाला व उर्वरित एमआयएमचे 4 मत हे तटस्थ राहिलेत। उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून मराठे नीता सतेश तर शिवसेनेकडून प्रथमेश शिरीष चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक प्रथमेश शिरीष चौधरी यांची निवड झाली आहे। पालिकेत आज उपनगराध्यक्षसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। या मतदानात प्रथमेश शिरीष चौधरी यांनी 30 मतांनी विजय मिळवला। उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून नीता सतीश मराठे तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रथमेश चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। या निवडणुकीत नीता सतीश मराठे यांना अवघी 8 मते मिळाली तर प्रथमेश शिरीष चौधरी यांना तब्बल 30 मते मिळाली। या संपूर्ण मतदान प्रक्रियेत एमआयएमच्या 4ही सदस्यांनी मात्र तटस्थची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले। उपनगराध्यक्ष पदासोबतच नंदुरबार नगरपालिकेसाठी 4 स्वीकृत नगरसेवकांची देखील निवड करण्यात आली असून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून खान परवेजभाई करामतभाई चौधरी गौरव प्रकाश जैन उमेश गौतमचंद तर भाजपकडून कळवणकर चारुदत्त वामन यांची निवड करण्यात आली आहे। गेल्या 3.5 वर्षांनंतर नंदुरबार नगरपालिकेत आज विशेष सभा पार पडली असून येत्या जानेवारी 22 रोजी सर्वसाधारण सभा घेऊन विशेष समित्यांचे सभापती निवडले जाणार आहेत। मात्र येणाऱ्या काळात सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या सभेमध्ये एमआयएमची भूमिका काय राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी विधानपरिषदेचे आमदार शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिका संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी शिवसेनेचे शिंदे गटाचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवनियुक्त उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांचा नंदुरबार पालिकेतर्फे पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। निवड प्रक्रियेचे कामकाज पीठासन अधिकारी पालिकेच्या नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सदरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। क्रमांक संख्येने 2016/466 नवी 20 दिनांक 21 डिसेंबर 2016 अन्वये निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक 10/1/2026 रोजी दुपारी 12 वाजता नगरपालिका सभागृहात विशेष सभा आयोजित केली असून प्राप्त अधिकारान्वये मी पीठासन प्राधिकारी, उपाध्यक्ष, निवडणूक व नामनिर्देशित सदस्य नियुक्त्या, नगर परिषद नंदुरबार तथा अध्यक्ष नगर परिषद नंदुरबार उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करते। दिनांक 10/1/2026 रोजी उपाध्यक्ष पदाची निवड करण्याच्या विशेष सभेच्या नोटिशी सोबतची अनुसूची अ मधील निर्देशाप्रमाणे नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी मुख्याधिकारी नगर परिषद नंदुरबार यांच्याकडे शनिवार दिनांक 10/1/2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत दिलेल्या मुदतीत प्रथम श्री चौधरी प्रथमेश शिरीष यांचे व सौ मराठे नीता सतीश यांचे प्राप्त झालेले नामनिर्देशक पत्राची छाननी करण्यात येत आहे। सूचक म्हणून श्री रघुवंशी किरण मनोहर सिंग यांनी व अनुमोदक म्हणून श्री मोरे राव दिलीप यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आणि सौ मराठे नीता सतीश यांचे नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून सौ माळी सारिका लक्ष्मण यांनी व अनुमोदक म्हणून श्री चौधरी पंकज नामदेव यांनी स्वाक्षरी केलेल्या आहेत। प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्र नियमानुसार परिपूर्ण भरण्यात आले असून ते वैध असल्याने स्वीकारित आहे। या निवडणुकीसाठी 2 नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत व तपासण्याअंती ते वैध आहे। अधिनियम व नियमातील तरतुदीनुसार माघारीसाठी 15 मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे। माघारीच्या मुदतीत कोणीही माघार घेतली नसल्यामुळे हात उंचावून उपाध्यक्ष निवड प्रक्रियेस सुरुवात करण्यात येत आहे। आपल्याकडे विहित मुदतीत 2 मान्यवर
घोषित जी पद्धत आहे मी थोडक्यात सांगतो. ज्या उमेदवारांचं नाव घोषित होईल त्यांना मतदान करणाऱ्या व्यक्तीने आपला हात वर करायचा. त्यावेळेस ज्यांना मतदान करायचं त्यांनी आपला हात खाली ठेवायचे, म्हणजे आम्हाला ते व्यक्तीची मत. तर सर्वप्रथम आपण जे नावं सर्वप्रथम वरांपद लावल्यावर सुनीता सतीश मराठे आणि मग त्यानंतर चौधरी प्रथमेश शिरीष यांचे नाव येतील. तर आता मतदान प्रक्रियेला आम्ही सुरुवात करतो. पुन्हा एकदा रिपीट करतो की ज्यांना आपल्या वर करायचा शूटिंग होईपर्यंत तो हात वर ठेवायचा आहे, म्हणजे अचूकपणे मतमोजणी केली जाईल. तर आता प्रक्रियेत सुरुवात करतो. श्रीमती नीता सतीश मराठे यांच्यासाठी मतदानाला सुरुवात होत आहे. त्यांना मतदान करण्याच्या आकड्यानंतर श्री चौधरी प्रथमेश शिरीष यांना एकूण 30 मतं मिळाल्याची सतीश मराठे यांना 8 मतं आणि श्री प्रथमेश चौधरी यांना 30 मतं असं आहे. तर पुढील कारवाईसाठी मी माननीय पीठासीन अधिकारी महोदयांना विनंती करतो की त्यांनी निर्णय तयार करावा. यांना एकूण 30 मते प्राप्त झाली आहे व सौ मराठे नीता सतीश यांना 8 मते प्राप्त झाली आहे. तुलनात्मक दृष्ट्या श्री चौधरी प्रथमेश शिरीष यांना 30 मते मिळाल्यामुळे श्री चौधरी प्रथमेश शिरीष हे नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवडून आल्याचे दावे करते. सदस्य निवडणूक प्रक्रिया अनुसूची 2. महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती नामनिर्देशक सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धत. नियम 2010 चे नियम 3 अन्वये निर्वाचित परिषद सदस्यांच्या 10% किंवा 5 यापैकी जी कमी असेल त्या संख्येपेक्षा अधिक असतील तितके परिषद सदस्य नामनिर्देशित करता येतील. म्हणजेच एकूण निर्वाचित सदस्यांच्या 10% म्हणजे 4 सदस्य नामनिर्देशित करता येतील. शिवसेना पक्षाच्या गटनेता सौ रघुवंशी रत्न चंद्रकांत यांनी त्यांच्या पक्षातर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार यांच्याकडे खालील नमूद सदस्यांची नामनिर्देशित करणे कामी नामनिर्देशन पत्र सादर केलेले होते. पहिलं नाव खान परवेशभाई करामतभाई, श्री चौधरी गौरव प्रकाश, श्री जैन उमेश गौतमचंद. वरील नामनिर्देशन पत्र माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी छाननी करून माझ्याकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. सदरचा प्रस्ताव वैध असल्याने शिवसेना पक्षाचे खान परवेशभाई करामतभाई, श्री चौधरी गौरव प्रकाश, श्री जैन उमेश गौतमचंद यांना नंदुरबार नगर परिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून जाहीर करत आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री आनंद बाबूराव माळी यांनी भारतीय जनता पक्षातर्फे श्री कळवणकर चारुदत्त वामनराव यांचे नामनिर्देशन पत्र माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सादर केलेले होते. श्री कळवणकर चारुदत्त वामनराव यांचे नामनिर्देशन पत्र छाननी करून पुढील कारवाईसाठी माझ्याकडे सादर केलेले आहे. सदरचे नामनिर्देशन पत्र वैध असल्याने श्री कळवणकर चारुदत्त वामनराव यांना भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार नगर परिषद नामनिर्देशित सदस्य म्हणून जाहीर करीत आहे. नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेले व नामनिर्देशित पदी नियुक्त करण्यात आलेले सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करत आहे. तसेच सभाचे कामकाज चालवण्यात आम्ही सहकार्य केल्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे. यांची सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल मी भाविनचे आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. तसेच आज झालेल्या उपनगराध्यक्ष निवडीत प्रथमेश श्री चौधरी यांची निवड झाल्याबद्दल
आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. स्वीकृत नगरसेवकपदी मक्कू साहेब, गौरवांना आणि मोंटूभाई व चारुभाऊ कळवणकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो. नंदुरबार नगर परिषद में नवनिर्वाचित साथी माननीय अध्यक्ष महोदय और आज निर्वाचित हुए उपाध्यक्ष जी, मेरी ओर से, मेरी पार्टी की ओर से तहे दिल से आप सभी का स्वागत है, अभिनंदन। और पहली मर्तबा हमारी पार्टी का नंदुरबार नगर परिषद में आगमन हुआ है गणनेता की हैसियत से। आप तमाम के फॉर्मेलिटीज के बाद मैं चाहूँगा कि मेरी पार्टी की ओर से अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय और जो तीसरा पद है विरोधी पक्ष नेता का, इन तीनों का मैं अपनी पार्टी की तरफ से स्वागत करना चाहूँगा।
मी चंदू भैया, नमस्कार. आज नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड होती. कोट्याप्रमाणे 3 सदस्य हे शिंदे गटाला किंवा शिंदे सेनेला जात होते आणि एक भारतीय जनता पक्षाचा सदस्य निवडून येणार होता. त्याप्रमाणे 3 सदस्यांची निवड शिवसेनेने सर्वसंमतीने 3 लोकांची केली आणि शिवसेना दर वर्षाला पदाधिकारी 1-1 वर्षाचाच बनवते. त्याच्यामुळे आमचं धोरण ठरलेलंच आहे की दर वर्षाला स्वीकृत सदस्य पण आम्ही बदलणार आणि त्याप्रमाणेच ज्या लोकांना शब्द दिलेले असतील, ज्याला आश्वासन दिले असतील, त्या प्रत्येकाचा शब्द पूर्ण करण्याचं वचन शिवसेनेच्या माध्यमातून मी दिले आणि ते पूर्णच करेल असं पुनश्च एकदा ग्वाही देतो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये उपनगराध्यक्षाची निवडणूक सुद्धा बिनविरोध व्हायला पाहिजे होती अशी माझी अपेक्षा होती. कारण त्यांना काही MIM पाठिंबा देणार नव्हती, त्यांची सदस्य संख्या वाढणार नव्हती, त्यांचे 8च होते, आमचे 30 होते. त्याच्याप्रमाणे बिनविरोध जर केला असता तेवढा एक मेसेज चांगला गेला असता. पण असो, त्यांनी निवडणूकची प्रक्रिया पार पाडली माझ्या माहितीप्रमाणे आणि मतदान झालं. मतदान ठरल्याप्रमाणेच ठरलं आणि झालं आणि MIM ने मात्र तटस्थची भूमिका घेतली. MIM तटस्थ राहिली तरी सुद्धा मी त्यांचे बी आभार मानतो. भविष्यामध्ये या शहराच्या डेव्हलपमेंटला राजकारणाच्या व्यतिरिक्त जर बोलतील सभागृहामध्ये तर बोलू देणार नाही. फक्त विकासाच्या संदर्भात जर चर्चा करायची असेल तरच चर्चा होईल. बाकी राजकारणावर भाष्य करणार असतील तर मग त्यांचं काही ऐकत नाही. ही प्रथाच आहे. त्यांनाही सांगितलंय की विकासावर आपण सगळे 42चे 42 सदस्य एकत्र राहा, तुम्ही ठरवाल ते या शहरामध्ये करण्याचं माझं वचन आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही करू. MIM ला सुद्धा आम्ही आमच्या बरोबरच ठेवणार आहोत. त्यांनीही विकासासाठी ते पण निवडून आले आहेत. त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा नगराध्यक्षाला भरपूर मतं पडली आहेत आणि एकंदरीत सगळ्यांनी मिळून या शहराच्या जनतेने हिंदू मुसलमान नगराध्यक्षाला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलंय. आम्ही शहराचा समतोल विकास साधणार हे वचन मी आजही देतो.